मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर वीर राघोजी भांगरे यांच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. माजी पंचायत समिती सभापती प्रदीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. उपसरपंच नंदकुमार वाघ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रवेशद्वारामुळे वाकडपाडा गावाच्या सौंदर्यात आणि नावलौकिकात भर पडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना प्रदीप वाघ यांनी वाकडपाडा गावाच्या विकास प्रवासाचा आढावा घेतला. पंचायत समितीवर प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर गावात प्रथमच बस सेवा सुरू करण्यात आली. गावात 2 ते 3 बसेस मुक्कामी थांबत असून दळणवळणाच्या सुविधांमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. सध्या 2 ट्रान्सफॉर्मर कार्यरत असल्याने वीज पुरवठा अधिक सक्षम झाला असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून गावातील विविध मंदिरांचा विकास करण्यात आला असून कुडकेश्वर परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाल्याने पर्यटनालाही चालना मिळाली आहे. पाणी पुरवठा योजना, शैक्षणिक सुविधा, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम तसेच श्री त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या पायी दिंडीमुळे वाकडपाड्याने पंचक्रोशीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध विकास कामांसाठी उपलब्ध झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीमुळे गावाच्या सर्वांगीण प्रगतीला गती मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. माजी विस्तार अधिकारी भरत गारे यांनी वीर राघोजी भांगरे यांच्या कार्याचा इतिहास उपस्थितांसमोर उलगडला. तर शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद कदम यांनी ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास डॉक्टर मिठाराम कडव, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रघुनाथ पवार, माजी केंद्र प्रमुख राजेंद्र जागले, पोलीस उपनिरीक्षक सुभाष हमरे, सरपंच गीता पाटील, उपसरपंच मोहन मोडक, माजी सरपंच विष्णू हमरे, सामाजिक कार्यकर्ते निलेश जुगरे उपस्थित होते. प्रबंधभूमी प्रतिनिधी राजेश कोडे, जव्हार, पालघर.